हाय ऑल, वेलकम टू माय चॅनल. आज मी घेऊन आले स्पायडर प्लांट. माझ्याकडे स्पायडर प्लांट भरपूर झालेत. आता हा आधीचा पिक बघा आणि हा बघा, ह्याच्यात एवढे वाढलेले आहेत ना. हे हे आपणहून वाढले. म्हणजे ह्याला फक्त मी रेग्युलर पाणी देते आणि जीवामृत घालते. बाकी हे एवढे वाढलेत कारण ह्याचे जे नवीन रनर्स येतात, म्हणजे ते छोटीशी दांडी त्यातून येते प्रत्येक स्पायडर. आत्ताचा सीझन हा त्याला म्हणजे साधारण फेब्रुवारी मार्चमध्ये भरपूर त्याची ग्रोथ होते, छान वाढ होते आणि त्याला छान असे रनर्स म्हणजे पिल्लू त्याचे जे येतात बच्चूज. मी लावले तेव्हा असे होते, माडाभोवती लावलेले, आणि ते आपण जमिनीला टेकून म्हणजे त्याचे जे येणारे बच्चूज असतात ते जमिनीला टेकून हे एवढे वाढलेत. भरपूर स्पायडर प्लांट आता माझ्याकडे आहेत आणि ते इतके छान दिसतात. त्याला जनरली आता म्हणजे उन्हाळ्यामध्येच त्याला बच्चूज छान येतात, म्हणजे त्यातून जे रनर्स हे बच्चूज हे मी हँगिंगमध्ये लावलेलं. तर ह्याच्यात आता रानटी गवत उगवलं ते मी काढते. हे आपल्याला प्रपोगेशन कसं करता येतं तर हे तुम्हाला दिसत आहेत, 2-3 असे एकत्र असतात. ते आपण डिव्हिजन करून आपण ते काढून दुसरीकडे लावून आपलं नवीन एक झाड तयार होऊ शकतं. हे बघा, ह्याला हे किती छोटे छोटे बच्चूज आहेत बघा. हे आपण कट करून लावून जमिनीमध्ये लावून किंवा पॉटमध्ये लावून हे एवढंसं काढायचं आणि लावायचं पॉटमध्ये किंवा जमिनीमध्ये लावायचं. आपलं नवीन एक झाड तयार होतं. हे मी काही काढलं नव्हतं. ह्याला किती आलेत बघा. हे मी जेव्हा जमिनीत लावलं तेव्हा ह्याला जे रनर्स असे येत होते, ह्याला जे नवीन बच्चूज येत होते ते आपण जमिनीला टेकले आणि तिथे नवीन त्याचं एक झाड तयार झालं. अशा प्रकारे हे झाड जमिनीभोवती माडाभोवती मी लावले, त्याची अशा प्रकारे हे वाढत गेलं. हे प्रत्येक झाड काढून आपण नवीन पॉटमध्ये लावलं की आपलं एक नवीन पॉट स्पायडर प्लांटचा तयार होतो. ह्या माडाखाली साधारण सकाळी 12 वाजेपर्यंत ऊन येतं सकाळपासनं. त्याच्यानंतर इथे दुपारनंतर सावलीच असते. स्पायडर प्लांटला जनरली ब्राईट लाईट आवडतो, इनडायरेक्ट सनलाईट आवडतो आणि त्याच्यात ते छान वाढतं. माझा अनुभव असा आहे की हे साधारण 12पर्यंत ह्याला ऊन सकाळपासून मिळतं आणि छान वाढतं. हे मी काढलं हे मुळापासून. आता मी ह्याच्यातनं एक काढते. म्हणजे दोन्ही प्रकारे आपल्याला काढता येईल. डिव्हिजन करून काढता येतं आणि जे बच्चूज येतात ते तोडून आपण ते जरी लावलं तरी होतं. अशा प्रकारे स्पायडर प्लांटचं आपण नवीन एक पॉट तयार करू शकतो. ह्याला भरपूर अजून बच्चूज आहेत, म्हणजे आपल्याला आता ह्याच्यात तुम्हाला दिसत नाही आहेत, पण भरपूर झाड मॅच्युअर झालं की त्याला बच्चूज येतात. आता हे मी काढते. हे काढायला तसं इझी आहे. मुळं त्याची फार काही म्हणजे जरी खाली गेली असली तरी ते इझिली निघू शकतं झाड. आणि हे सगळ्यात बेस्ट एअर प्युरिफायर प्लांट आहे आणि इंडोरसाठी सुद्धा हे खूप पॉप्युलर आहे. तुम्ही हे घरात छान ठेवू शकता. ह्याला हे असं छोटंसं बघा बल्बसारखं, म्हणजे हे मुळा कसा असतो आपला त्या पद्धतीचा अगदी बारीक मुळा दिसतो आणि त्याच्यामध्ये पाण्याचा साठा भरपूर असतो. त्याच्यामुळे ह्याला पाणी हवं, पण पाणी त्याला अति जर पॉटमध्ये असेल आणि पाणी राहिलं पॉटमध्ये, ड्रेन नसेल होत, तर ते लवकर कुजून जातं. ते कारण त्याला हे जे आहेत ह्याच्यामध्ये पाण्याचा साठा असतो. म्हणजे हे आता तुम्ही जर दाबलं तर त्यातून पाणी निघतं. आता हे छोटे ह्याच्यात 3-4 आहेत. हे आपण वेगवेगळे काढू शकतो आणि 3-4 आपल्याला नवीन स्पायडर प्लांट तयार होऊ शकतात. हे मी रनर काढलं ते.
ते छोट्याशा पॉटमध्ये मी लावते. हे कुठल्याही प्रकारच्या छोट्या पॉटमध्ये, मोठ्या पॉटमध्ये छान होतं आणि छान पॉट भरून जातो. त्याला फक्त पाणी वेळेवर द्या. पॉटमध्ये असेल तर सॉईल आधी चेक करा की सॉईल ड्राय झाली, नक्कीच पाणी द्या. आणि सॉईल मी गार्डन सॉईल घेतली आहे. हे आता जे मी जमिनीतून काढलं त्याची मी मुळं जरा कट करते. आणि मी सिंपल गार्डन सॉईलमध्ये लावलेलं आहे आत्ता. हे रेग्युलरली मी जीवामृत घालते, महिन्यातून एकदा घालते. 2दा घातलं तरी हरकत नाही. ते लिक्विड ऑर्गॅनिक फर्टिलायझर आहे. मी स्वतः बनवते. तुम्हाला त्याची जर कसं बनवायचं हवं असेल तर माझा तो व्हिडिओ आहे, तो बघा. हे तुम्ही लावून तुमच्या घरात, हॉलमध्ये, बेडरूममध्ये सुद्धा ठेवू शकता. ब्राईट लाईटमध्ये, म्हणजे तुम्ही जर पडवीत किंवा गॅलरी जिथे ब्राईट लाईट आहे अशा ठिकाणी ठेवलं तर ते खूप छान वाढतं. हे बेस्ट एअर प्युरिफायर असल्यामुळे तुम्ही घरात इंडोर्समध्ये नक्की ठेवा आणि हवा शुद्ध करायला ते मदत करतं. त्यामुळे घरात ते नक्कीच असावं असं मला वाटतं. आणि तुम्ही जेव्हा इंडोर्समध्ये ठेवता तेव्हा त्याला आठवड्यातून एखाद किंवा 2 दिवस संध्याकाळचं बाहेर ठेवा आणि त्याला रात्रभर बाहेर राहून दे, नंतर परत घरात घ्या, म्हणजे ते छान राहील. पण जर तुम्ही ब्राईट लाईट असेल तुमच्या घरामध्ये खिडकीच्या जवळ किंवा अशा ठिकाणी ठेवा जिथे छान ब्राईट लाईट येतो किंवा थोडा वेळ सूर्यप्रकाश येतो, तर अशा ठिकाणी ते असेल तर त्याला बाहेर ठेवायची काही गरज नसेल. तर पूर्ण शेड असेल तर तुम्ही आठवड्यातून एखादा त्याला बाहेर नक्की ठेवा. मला वाटतं तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ नक्की आवडला असेल. तर प्लीज माझं व्हिडिओ शेअर करा, लाईक करा, कमेंट्स काय असतील तर ज़रूर लिहा. आणि माझं चॅनल सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे माझे नवीन येणारे व्हिडिओ तुम्हाला कळतील. आणि माझे व्हिडिओ मी नेहमी मला जे अनुभव येतात झाडं वाढवताना त्यावरनं काढते. आणि त्यातून कारण प्रत्येक ठिकाणचं वातावरण हे वेगळं असतं. कुठे जास्त गरमी असते, कुठे कमी गरमी असते. त्यामुळे झाडं वाढवायचा अनुभव हा वेगवेगळा असू शकतो. मला जो अनुभव आला तो मी तुमच्याबरोबर शेअर केला. तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा. थँक्यू.